श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्णावतार. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नेमका अर्थ आज आपण जाणून घेऊया. सन 2024 नवीन वर्ष सुरू झालेले आहे. नवीन वर्षात अनेकांनी नवीन संकल्प केले असतील. सन 2023 अनेक अर्थाने वेगळे ठरले. पुन्हा असा अनुभव येऊ नये असे साकडेच कोट्यावधी भाविकांनी देवासमोर घातले असणार हे नक्कीच. भारतीय संस्कृती अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेण्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे. असे सांगितले जाते की श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते. श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय आहे हे आज आपण पाहूया. भारतात शेकडो देवी देवता आणि त्यांचे हजारो मंत्र आहेत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार त्याचे पठण करत असतो. प्रत्येकाला संस्कृत भाषेतील मंत्र स्तोत्रे म्हणता येतात असे नाही. म्हणूनच अनेक मंत्र स्तोत्र सहज सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक संत महंतांनी रचलेली आढळून येतात. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे अवतार मानले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय, दुर्गाय नमः, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे असे सांगितले जाते. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. श्री स्वामी समर्थ मधील श्री म्हणजे स्वयं, श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दांची फोड केल्यास स्वा अधिक मी अशी होते. यातील स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपुगण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा. समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिव तत्व सद्गुरु कूपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे असे सांगितले जाते.